नारायण नारायण। महाराज या जी। शुभम भवतु। बानू, तुला एका व्रताचे स्मरण करून देण्यासाठी मी इथे आलो आहे। कोणत्या? हळदीचे शिवलिंग तयार करायचं व्रत। अहो पर म्या आता ते व्रत कराय होय। चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होत आहे बानू। वय तसं असेल तर मी आत्ताच व्रत कराय घेते बघा। बानू, येत्या काळात अशा काही घटना घडणार आहेत ज्यासाठी तुला तुझी शक्ती वाढवायला हवी, श्रद्धेला तेज आणायला हवे। पर असं काय घडणार आहे महाराज? मी जे सांगतो ते तू कर। एक गुरु म्हणून मला तुझी काळजी वाटते, परंतु चिंता नसा। पर या व्रतानं काय होईल? श्री खंडेरायांची कृपा राहील तुझ्यावर। माझे कार्य झाले, येतो मी। नारायण नारायण नारायण। हो चोडप्पा, हो चोडप्पा। अरे गणोबा झालंय काय? अरे बाबा वाईस दम खा जरा। अहो तू मस्ती धुडकीत होतो। अरे पर तू कुठं होतास? अरे समधीकडे तुला हुडकलं बाबा। अहो मी गावामध्ये होतो। गावामध्ये? अहो गावामध्ये समधीकडे लोक जागरण गोंधळ करत आहेत ती। अहो देवाचं दर्शन घ्यायला लोक कुठनं आलं आहे ती। त्यांना प्रसाद मिळतो आहे का नाही, त्यांची सोय झाली आहे का नाही, हेच बघायला गेलो होतो। उत्सव हाय म्हणून समधीकडे जागरण गोंधळ चालू आहे बघ। वय अहो हातपतूर आवाज येतोय बघा। अरे होय की, एवढी रात झाली तरी बी लोक जागरण गोंधळ घालतात। अहो घरला तर माझ्या बायकोने बी या उत्सवासाठी घट बसवला आहे। होय का? अहो घरला गेलो की देवाचं दर्शन होतंय, हात गाडावर आल्यावर हात बी देवाचं दर्शन होतंय। अरे गणोबा, अरे जेजुरीस काय, समधीकडे लोक देवाची पूजा करतात बघ। खरं आहे बघा, देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे म्हणून तर चाललंय बघा। होय की, अक्षी खरं बोललास बघ। समध्या भक्तांवर आपल्या देवांचा आशीर्वाद आहे आणि तो तसाच राहू दे, एवढंच मागणार आपण। वय वय। अरे गणोबा, अरे असं बोलत राहून कसं काय चालेल? चल बाबा, अमुक काम पडले, होय, होय, होय. काम करू चल। म्हाळसा, आज आख्यानामध्ये तुला जो काही प्रश्न पडला आहे त्यामुळे तू अस्वस्थ आहेस हे मला ठाऊक आहे। हो, स्वाभाविकच आहे, मी अस्वस्थच आहे। पण याहून महत्वाचं म्हणजे असं काहीतरी आहे जे माझ्या समोर आलं आहे आणि ते अंतिम सत्याशी निगडित आहे। तुला सर्व काही जाणून घेण्याची ओढ आहे हे मला कळतंय। ही ओढ केवळ मला सत्य काय आहे हे कळण्यासाठी नाही, तर माझ्यासाठी जास्त महत्वाची गोष्ट आहे। ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय? स्वतःचा शोध घेणं। हा प्रकाश कसला? हे तेज कसलं? बानू माझी आराधना करते आहे। अजूनही तिला हे सिद्ध करायचे आहे की ती किती श्रेष्ठ आहे। म्हाळसा, बानू माझी आराधना करते या तिने तिचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासारखं काय आहे? माझे अनेक भक्त माझी आराधना करतात आणि बानू देखील त्यापैकीच एक आहे। असो, तुम्हाला हे पटणारच नाही। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला आज न उद्या मिळतीलच। देवी, तुम्ही? तुला मला भेटायची इच्छा होती हे मला जाणवले,
आणि मी तुला भेटायला आले. जेव्हा जेव्हा मला तुम्हाला भेटावंसं वाटतं तेव्हा तेव्हा मला तुमचं दर्शन होतं. आख्यानात जे काही घडले त्याने मी अस्वस्थ झाले होते, पण महादेवांनी श्री खंडेरायांचा अवतार घेतल्यानंतर मी कुठे होते हाच प्रश्न तुझ्या मनात आला. हो, आणि ते स्वाभाविक आहे. तुम्ही कैलासात प्रतीक्षा करता आहात असे बंधूंनी सांगितले. जे सत्य आहे. म्हणजे माझी आणि तुमची तिथेही भेट होईलच. तुझी आणि माझी भेट तू मनात आणशील तेव्हा घडेलच. मला तुला केवळ इतकेच सांगायचे आहे म्हाळसा, की हे अवतार कार्य जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा तुला अनेक प्रश्नांची उकल होईल. हे सारे का घडले याचे उत्तर तुला मिळेल. यांनी मला हेच सांगितलं, पण हे सारं कधी घडेल याची मी प्रतीक्षा करते आहे. आणि तो क्षण लवकरच येईल म्हाळसा. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, हे ध्यानी मानी सदा शिव खंडेराया. माते, गणेश, तू आता मातेची आठवण आली वाटतं. हो, आख्यान सुरू होते त्यामुळे तुझ्याशी बोलता आले नाही. गणेश, मला ठाऊक आहे की तू कोणी सामान्य बालक नाहीस, दिव्य बालक आहेस. पण त्याविषयी मी तुला कधी विचारलं नाही, आग्रही केला नाही की तू कोण आहेस हे मला सांग म्हणून. पण या चंपाषष्ठीच्या उत्सवात तू मला सांग की मला माझे मूळ स्वरूप हे लवकरात लवकर कळेल की त्याला विलंब होणार आहे. ते तुझ्या हातात आहे माते. त्यासाठी मी काय करू? श्री खंडेरायांनी ज्या तुला योग क्रिया शिकवल्या आहेत त्या आधारे तुझ्या दिव्य जगाशी संबंध आला आहे. तुला योग मार्गातूनच हे करणे आवश्यक आहे. खरं बोलतोयस तू, मला तुझं म्हणणं पटतं आहे. पण त्यासाठी तुला सर्व प्रकारच्या वादातून दूर राहायला हवं. कारण सत्य समजण्यासाठी तुझ्या आत असलेला क्रोध हा मुख्य अडथळा आहे. गणेश, आता पुढे काय होईल हे तू पाहत राहा. मला सत्य कळण्यासाठी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं हे एकमेव ध्येय आहे. पण मला जर काही सहाय्य हवे असेल तर तू करशील ना? निश्चित माते, कारण तू मूळ रूपात यावीस ही माझीही इच्छा आहे. आणि ह्या पलीकडचे जगही अधिक सुंदर आहे. म्हाळसा, तुझी काय इच्छा आहे? माझी काय इच्छा होती याचा पुनरुच्चार करण्याची आवश्यकता नाही. पण आज सर्वांच्या साक्षीने मी एक घोषणा करते. येत्या 1 मासात मी सत्य काय आहे ते समजून घेईन आणि माझे मूळ स्वरूप काय आहे हे सर्वांना सांगेन.